नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक यांचे NEP 2020 पॅटर्ननुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्ननुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी PGसाठी ज्या लोकांनी ॲडमिशन घेतलेले आहे व ज्यांचं सेकंड सेमिस्टर मे 2024 महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे, अशा लोकांसाठी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे। ह्याच्यामध्ये अनेक MA प्रोग्राम आहेत। MA हिंदी आहे, MA हिस्ट्री आहे, MA मराठी आहे, पुन्हा नंतर MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, नंतर काही इतरही कोर्सेस आहेत। तर ह्याच्यावर जे आपण आहे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करणे कसे करता येते, होम असाइनमेंट जी की आता नवीन प्रोसेस चालू झालेली आहे ह्या वर्षापासून 2023-24 शैक्षणिक वर्षापासून आणि सेकंड सेमिस्टर करता त्याची नवीन प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने सबमिट करण्याची चालू झालेली आहे आणि त्याची ऑफिशियल वेबसाईट इथं आहे, तुम्हाला दाखवत आहे मी। तर काही asm.ycmou.org.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन MAचे होम असाइनमेंट सबमिशन करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे, ही ध्यानात ठेवायचं। तर ह्या वेबसाईटवर आपल्याला होम असाइनमेंट सबमिशन करायचं आहे सेकंड सेमिस्टरचे। तर होम असाइनमेंट कसं सबमिट करायचं ह्याचं डिटेल विवरण, ह्याच्या वेगवेगळ्या सूचना विद्यापीठाने दिलेल्या ह्याच्या 2 PDF, त्याच्यातल्या एका PDFचं आपण 14 एप्रिल 2024 रोजी आपल्या चॅनलवर, आपल्या ह्या चॅनलवर 14 एप्रिल 2024 रोजी सॉरी मित्रांनो, तर आपल्या ह्या चॅनलवर 14 एप्रिल 2024 रोजी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण, त्याच्यामध्ये डिटेल सूचना दिलेल्या आहेत, ते व्हिडिओ आपण बघायचा आहे। ऑनलाईन होम असाइनमेंट कसं सबमिट करायचं डिटेल व्हिडिओ आहे 14 एप्रिलचा आपल्या चॅनलवर। आणि त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे 16 एप्रिल 2024चा, 16 एप्रिलचा, त्याच्यामध्ये सुद्धा होम असाइनमेंटशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील। विद्यापीठाचेच PDFचा आपण व्हिडिओ बनविलेला आहे, डिटेल बनविलेला आहे। 16 एप्रिलचाही बघा, 14-16 एप्रिल दोन्हीचंही बघा। आता त्याच श्रृंखलेमध्ये होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करण्यासाठी हा तिसरा व्हिडिओ असणार आहे। ती 2 बघितल्यानंतर हा तिसरा व्हिडिओ बघा तुम्ही। त्या 2 व्हिडिओ व्यतिरिक्त ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती आहे आणि ह्याच्यात थोडंसं छोटं सोपं झालेलं आहे। ही जी PDF आहे ही PDF सुद्धा मला ह्या वेबसाईटवरून मिळालेली आहे, asm.ycmou.org.in। ठीक आहे। आणि मित्रांनो, थोडंसं PDF मधलं फॉन्ट बारीक आहे, तर जे यूट्यूबवर तुम्ही बघत असताना व्हिडिओचं प्रीमियर संपल्यानंतर, प्रीमियर ऑप्शन जेव्हा चालू असते तेव्हा स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवता येत नाही। प्रीमियर ऑप्शन संपू द्या, संपल्यानंतर तुम्ही जेव्हा व्हिडिओ दुबारा चालू करायचं आणि वरी चाक राहते, सेटिंग म्हणतो आपण त्याला, व्हिडिओचं चाक राहते सेटिंग, त्या सेटिंगवर क्लिक करून पुढे ऑटो शब्द येते, ऑटोवर क्लिक करायचं, खाली ऑप्शन येतात हायर सेटिंग, पुन्हा ॲडव्हान्स्ड येतात, ॲडव्हान्स्डवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हायेस्ट रिझोल्युशन जे असेल तुमच्या स्मार्टफोनचं, काही स्मार्टफोनमध्ये 720 पिक्सल राहते हायेस्ट, त्याला क्लिक करायचं आहे। काही स्मार्टफोनमध्ये 1080p असतं, त्याला फुल HD+ रिझोल्युशन म्हणतो आपण, 1080p क्लिक करायचं। काय स्मार्टफोनमध्ये त्याच्यापेक्षा जास्त असतं, तर हायेस्ट रिझोल्युशनवर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्ही असं झूम करूनही पाहू शकता, ह्याच्यातली माहिती तुम्हाला स्पष्ट ओळखू येईल। ही PDF आहे, चांगलं ओळखू येईल, मग त्याच्यासाठी स्क्रीन रिझोल्युशन वाढवा। तर आता व्हिडिओ चालू करूया लवकर। तर ह्या व्हिडिओमध्ये काय आहे पाहूया। यूजर मॅन्युअल, होम असाइनमेंट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम, होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करण्यासंबंधित आहे। ज्ञानगंगा घरोघरी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी। स्टेप बाय स्टेप प्रोसेस टू सबमिट और अपलोड हँड रिटन होम असाइनमेंट ऑन OASIS पोर्टल। OASIS म्हणजे O म्हणजे ऑनलाईन, A म्हणजे असाइनमेंट, S म्हणजे सबमिशन, I म्हणजे इन्फॉर्मेशन, S म्हणजे सिस्टीम। ठीक आहे, ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन इन्फॉर्मेशन सिस्टीम पोर्टल। ठीक आहे, हे पहिले पेज झाला। नंबर 2 पेज घेऊ, यूजर मॅन्युअल होम असाइनमेंट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर स्टुडंट्स, स्टुडंटकरिताच आहे, स्टुडंटनी स्वतः करायचं आहे। नंबर 1, लास्ट डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ होम असाइनमेंट
ॲज मेन्शनड इन युनिव्हर्सिटी सर्क्युलर. तर जेवढे काही NEP पॅटर्न 2020नुसार NEP 2020 पॅटर्ननुसार जेवढे काही प्रोग्रामचं यावर्षी सेकंड सेमिस्टरला ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करायचं दिलं आहे, त्यांची शेवटची तारीख असणार आहे 27 एप्रिल 2024. तर आज जी व्हिडिओ बनवत आहे मी ती 24 एप्रिल 2024 रोजी बनवत आहे मी. ठीक आहे. पुढे नंबर ए, रजिस्ट्रेशन प्रोसेस. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं म्हणजे थोडक्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये जे आपण पहिले 14 तारखे 16 तारखेचे जे 2 व्हिडिओ बनवले होते त्या दोन्ही व्हिडिओचा सारांश तसेच पुढची एक स्टेप आहे थोडक्यात दिलेला आहे. ती डिटेलमध्ये व्हिडिओ होते, हे थोडक्यात दिलेलं आहे. तर नंबर 1ला आहे विजिट द वेबसाईट https asm.ycmu.org.in. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीपासून सांगतो, ज्यांनी कोणी आतापर्यंत होम असाइनमेंट सबमिशन केलेलं नाही, नवीन आहेत एकदम, तर त्यांनी काय करायचं आहे, पहिल्यांदा asm.ycmu.org.in ह्या वेबसाईटवर जायचं आहे. नंबर 2, रीड द स्टुडंट युजर मॅन्युअल केअरफुली asm.ycmu.org.in /user guides 22 /student. हे तुम्हाला तिथं युजर गाईड मिळतं, त्याची आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ती 14 तारखे 16 तारखेला तो व्हिडिओ बघा, ही काही बघायची गरज नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर PDF मिळेल ह्यावरच्या वेबसाईटवर, त्याच्यामध्ये स्टुडंट गाईड म्हणून आहे, स्टुडंट युजर मॅन्युअल आहे, तुम्हाला ह्या वेबसाईटवर मिळून जाईल ही ASM वेबसाईटवर. ठीक आहे. नंबर 3, क्लिक ऑन स्टुडंट लॉग इन. आता ह्या वेबसाईटवर गेलो तुम्ही asm.ycmu.org.in वर, तर तिथे तुम्हाला स्टुडंट लॉग इन म्हणून वरच्या साईडला ऑप्शन दिसतो, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही. ठीक आहे. क्लिक केलं स्टुडंट लॉग इनवर. हां, मग 4थी स्टेप, क्लिक ऑन रजिस्टर. आता स्टुडंट लॉग इनवर गेल्यानंतर तुम्हाला युजर ID पासवर्ड असं दिसेल आणि खाली बोर्डाला रजिस्टर दिसेल. आता जे कोणी विद्यार्थी एकदम नवीन आहे त्या वेबसाईटवर त्यांनी रजिस्टर बटनावर क्लिक करायचे. केलो क्लिक. 5वा स्टेप, एंटर 16 डिजिट PRN नंबर अँड क्लिक ऑन व्हेरीफाय. मग तुमच्याकडे फर्स्ट सेमिस्टरच्या हॉल तिकीटवर असणारा 16 अंकी PRN नंबर त्याच्यामध्ये एंटर करायचे. PRN नंबर 16 अंकी. आता कुठं आहे तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवर PRN नंबर आहे. तसेच फर्स्ट सेमिस्टरचा जो मार्क मेमो आहे त्या मार्क मेमोवर बी 16 अंकी PRN नंबर आहे. तर तो 16 अंकी PRN नंबर ह्या बॉक्समध्ये टाकायचा PRN नंबरच्या पुढे आणि खाली व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं. 6वा नंबर, एंटर युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड क्लिक ऑन सेंड OTP. तुम्ही ह्या वर्षी ऑनलाईन ॲप्लिकेशन देताना, फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताना ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो खालच्या आकारामध्ये टाकायचे. खाली सेंड OTP राहतं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. एंटर OTP रिसिव्ड ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर ऑर रजिस्ट्रेशन कॅन बी डन युजिंग रजिस्टर्ड ईमेल ID ऑल्सो. आता काय करायचं, आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येतो, लगेच तो OTP घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि खाली ओके करायचं आहे. ही बी प्रोसेस आहे. तसेच तिथं ऑर म्हणून ईमेल IDचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जर तुमचा मोबाईल नंबरसोबत ईमेल ID सुद्धा दिलेला असेल तर मोबाईल नंबर जर तुम्हाला OTP वगैरे मिळत नसेल तर तुम्ही रजिस्टर्ड ईमेल ID टाकून आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममधला तिथं खाली तक्त्यामध्ये आणि त्याच्यावर सेंड OTP करून आपल्या रजिस्टर्ड ईमेल IDवर तुम्हाला OTP मिळू शकतो. तो OTP सुद्धा टाकून ओके करून तुम्ही सबमिट करू शकता. ठीक आहे. ओके. पुढे, आफ्टर सक्सेसफुल व्हॅलिडेशन विथ OTP स्टुडंट हॅव टू चेंज देअर डिफॉल्ट पासवर्ड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही OTP व्हेरीफाय करता, OTP बरोबर टाकता, सक्सेसफुल करता, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागते, जे ओरिजिनल पासवर्ड सेट केला आहे युनिव्हर्सिटीने ऑलरेडी तुम्हाला न सांगता तो पासवर्ड तुम्हाला बदलावा लागतो. तर त्याचं पुढे दिलेलं आहे, स्टुडंट्स करंट पासवर्ड इज बर्थ डेट इन फॉर्मॅट DD/MM/YYYY. फॉर एक्झाम्पल, युअर बर्थ डेट इज 1/6/1990. देन युअर डिफॉल्ट पासवर्ड इज 01061990. ठीक आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीनं आता तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करता तर तुम्ही लॉग इन करण्याच्या अगोदरच डिफॉल्ट पासवर्ड तिथं काय ठेवलेलं आहे, तुम्ही जी तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमची जन्मतारीख टाकलेली आहे, तुमची स्वतःची जन्मतारीख, तीच जन्मतारीख DD/MM/YYYY. म्हणजे थोडक्यामध्ये पहिल्यांदा तारीख टाकायची आहे तुम्हाला. इथं उदाहरण दिल्यासारखं एक जर तारीख असेल तर 01 टाकायचं,
6वा महिना असेल तर 06 टाकायचं, 1990 असेल तर 1990 टाकायचं, असं तिथं टाकायचं. करंट पासवर्डच्या पुढी, करंट पासवर्डच्या समोर टाकायचं. पुढे बर्थ डेट दॅट यू आर एंटरिंग ॲज करंट पासवर्ड should be same as the date registered while taking admission on Digital University posted ycmu.digitaluniversity.ac. You can view request change in your profile by using your e-सुविधा login. ठीक आहे, मी म्हणलेलंच वाक्य इथं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे डबल उच्चारण करायची गरज नाही. तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जो डेट ऑफ बर्थ दिलेला आहे तोच तुमचा करंट पासवर्ड असणार आहे तिथं टाकण्यासाठी. तर तो डेट ऑफ बर्थ टाकायचा, मोकळायचं. टाकलं तुम्ही, ओके. पुढे आता इथे शेवटचं वाक्य जर बघितलं तुम्ही, यू कॅन व्ह्यू रिक्वेस्ट चेंजेस इन युअर प्रोफाईल बाय युजिंग युअर ई सुविधा लॉग इन. म्हणजे आता काही जणांना जर आपलं डेटा काही तुम्हाला दुरुस्त करायचा असेल तर तुमचं ई सुविधा अकाउंट असतं YCMU digitaluniversity.ac वेबसाईटवर, त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट देऊ शकता. पण आता ही आपलं सबमिशन करायची तारीख लवकर जवळ आलेली आहे. ही तुम्हाला मी केव्हा तर सांगेन की तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, जसे तुमच्या पेपर चेंज करायचे असतील तुमची, काही रिक्वेस्ट द्यायची असेल तर तुमच्या युजर लॉग इन प्रोफाईलमधूनच करता येतं. त्याचे मी तुम्हाला पुन्हा केव्हा तर व्हिडिओ बनवेल. सध्या आपण होम असाइनमेंटचं पाहूया. पुढचा पेज, ते पेज नंबर 3. 9. सेट युअर न्यू पासवर्ड, कन्फर्म दिस अँड क्लिक ऑन सबमिट. युअर न्यू पासवर्ड इज जनरेटेड अँड नोट डाऊन दिस न्यू पासवर्ड फॉर लॉग इन ऑन दिस पोर्टल इच टाईम. मेंटेन्ड द कॉन्फिडेन्शियलिटी अँड सिक्रेसी ऑफ न्यू पासवर्ड. ठीक आहे, करंट पासवर्ड तुमचा डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली तुम्हाला म्हणते एंटर युअर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म युअर न्यू पासवर्ड, असं 2 तक्ते येतात. तरी तुमच्या मनाचा, तुम्हाला जी योग्य वाटेल ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कसलाही पासवर्ड तुम्ही टाकू शकता, सेट करू शकता. न्यू पासवर्डच्या पुढे टाकायचं आणि खाली कन्फर्म पासवर्डच्या पुढे तोच पासवर्ड टाकायचं डबल, आणि कन्फर्म करायचं, खाली कन्फर्म करून टाकायचं. अशा प्रकारे तुमचा जो डेट ऑफ बर्थ होती ती आता बदलते. म्हणजे डेट ऑफ बर्थ बदलत नाही, डेट ऑफ बर्थ जो पासवर्ड होता तो जातो आणि तुम्ही नव्यानं जो कन्फर्म पासवर्ड केला आहे, न्यू पासवर्ड केला आहे, तो नवीन पासवर्ड सेट होतो युनिव्हर्सिटीमध्ये. तर तो नवीन पासवर्ड तुम्ही तुमच्या घरी कुठेतरी लिहून ठेवा, नवीन पासवर्ड विसरू नका, नाहीतर पुन्हा फॉरगॉट पासवर्ड करावं लागेल. तर एवढं ऑनलाईन होम असाइनमेंट भरजीपर्यंत नवीन पासवर्ड विसरू नका, लिहून ठेवा. आणि नवीन पासवर्ड तुम्हाला पाठ होईल असाच ठेवा, सोपा ठेवा, तुम्हाला पाठ व्हावा असा. ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे ठेवा, कोणताही सेट करता येतं. काही लोक कसं 5@123 करतात, काय तर नावानं करतात, असं काही बी करू शकता तुम्ही. सोपा म्हणजे तुम्हाला सोपा वाटावं. पुढचा 10 पॉईंट, युजिंग युअर PRN नंबर अँड पासवर्ड यू कॅन लॉग इन टू OASIS पोर्टल. ठीक आहे, मग ज्यावेळेस तुम्ही न्यू पासवर्ड सेट करताना ओके करता तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही OASIS म्हणजे ऑनलाईन होम असाइनमेंटच्या ह्याच्यावर जाऊन पोचता, ॲप्लिकेशनवर पोचता जाऊन होम पेजवर. मग तिथं तुम्हाला तुमचा आणि एकदा 16 अंकी PRN नंबर टाकायचे आणि आता नव्याने सेट केलेला पासवर्ड तिथं टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. पुढे स्टुडंट हॅव टू ऑल्सो मेन्शन देअर अपार ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री ऑर ABC ID विच इज गोइंग टू प्रिंट ऑन मार्कशीट. इफ स्टुडंट डोंट हॅव ABC ID दे हॅव टू क्रिएट इट. हां, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्याच्याविषयी बी एका विद्यार्थ्याने आपल्या सबस्क्रायबरने मला विचारलं होतं. आता तुम्ही जेव्हा वेळेस तुमची प्रोफाईल उघडता तुम्ही सबमिट केल्यानंतर, तेव्हा तिथं तुम्हाला खाली ऑप्शन येतं PRN नंबरच्या खाली की तुमच्याकडे ABC ID आहे का, अपार म्हणतात त्याला, अपार किंवा ABC ID आहे का. तर असेल तुमच्याकडे ABC ID तर तुम्ही त्याच्या पुढे येस करायचं आणि येस करून खालच्या बाजूला तो तुमचा ABC ID टाकून सबमिट करायचा आहे. नसेल तर तुम्ही कधी बी लगेचच्या लगेच ABC ID काढलेलं बरं. तुम्ही डिजिलॉकरमधून काढू शकता ABC ID आणि लगेचच्या लगेच काढून पुन्हा डबल लॉग इन करून ही वरची जी वेबसाईट आहे ह्याची, ही जी वेबसाईट आहे डबल जायचं ह्याच्यावर बघा, asm.ycmu.org.in, ह्याच्यावर डबल जायचं पुन्हा आणि पुन्हा PRN नंबर आणि आपला न्यू पासवर्ड टाकून तुम्ही डबल त्या ठिकाणी येऊ शकता ABC IDच्या ठिकाणी आणि पुन्हा ABC ID टाकून पुढे येस सबमिट करू शकता. ठीक आहे, ABC ID टाकलेलं बरं. त्याचं कारण काय सांगत आहे ना की आता इथून जेवढे पुढे मार्क मेमो येणार आहेत त्याच्यावर तुमचा ABC ID प्रिंट होणार आहे. एक ध्यान ठेवा मित्रांनो, आता ह्याच्यातून पुढे ह्या सेकंड सेमिस्टरपासून जेवढे काही मार्क मेमो येतील त्या मार्क मेमोवर तुमचा ABC ID प्रिंट होऊन येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही ABC ID काढायचाच आहे.
काढलेला नसला तर लगेच काढून घ्या. बक्कळ व्हिडिओ आहेत ना आपलं यूट्यूबवर कसं काढायचं काय नाही, ती ABCD काढून घ्या आणि ह्याच्यामध्ये सबमिट करा. PRA नंबरच्या खाली येते ABCD, त्याच्या पुढे टाकायचं आणि सबमिट करायचं. ओके. पुढे ऑप्शन बी, डाउनलोडिंग, प्रिंटिंग, रायटिंग, सबमिटिंग अपलोडिंग ऑफ कोर्स वाइज होम असाइनमेंट. ठीक. 12 पॉइंट. आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन यूजिंग युअर PRA नंबर अँड पासवर्ड यू कॅन लॉग इन साइन इन टू OASIS पोर्टल. ठीक आहे. तुम्ही PRA नंबर आणि तुमचं न्यू पासवर्ड सेट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन पोहोचना गेलो तर डबल काय करायचे तुम्हाला, हे का ह्या वेबसाईटवर जायचे asm.ycmu.org.in. हे वेबसाईट बार सांगत आहे मी, कारण लय लोकांना अडचणी येत आहे. त्या वेबसाईटवर जायचं, काही दिसना गेलं की PRA नंबर घ्यायचा, नवीन पासवर्ड घ्यायचा आणि त्या वेबसाईटवर जायचं आणि लॉग इन करायचं. त्याला लॉग इन केल्यानंतर पुढे काय आहे, रीड केअरफुली इन्फॉर्मेशन डिस्प्ले ऑन स्क्रीन, देन क्लिक ऑन कन्फर्म अँड प्रोसीड. मग तुम्हाला जे स्क्रीनवर तुमचं नाव दिसेल, तुमचं PRA नंबर दिसेल, तुमचं कोर्स नेम दिसेल, तुमचं स्टडी सेंटर नेम दिसेल, तुमचं MAचा सब्जेक्ट दिसेल. मग ही सगळी माहिती बरोबर आहे का चेक करून घ्यायची आहे. शक्यतोवर बरोबर असते, परंतु बरोबर आहे का तुम्ही वाचलेलं बरं. आणि पुढे कन्फर्म अँड प्रोसीडवर क्लिक करायचे. पुढे जातो मग तुम्ही. स्टुडंट हॅज टू डाउनलोड बुकलेट फॉर ईच कोर्स, क्लिक ऑन डाउनलोड, प्रिंट 2 पेजेस, प्रिंट photocopy of sufficient copies of second page, write page number on each page, page dash off, write home assignment in legible handwriting, put signature on each page, scan take photo of the all pages of home assignment, create PDF. Then student can upload course wise handwritten home assignment in the following way. ठीक आहे. आता हे खूप सुंदर सांगितलेलं. ठीक आहे. आपली प्रोफाईल उघडेल. प्रोफाईल उघडल्यानंतर डाव्या हाताला आपल्या कोर्सचं नाव दिसेल, त्याच्या पुढे आपल्याला कोर्सचे पेपर दिसतील, पेपरचे कोड दिसतील. जसं आता MA हिस्ट्री असेल तर HIS 521, HIS 522, HIS 523, HIS 524, HIS 525 असे पेपरची नावं दिसतील. आणि कोड पेपरचे कोड दिसतील, त्याच्या पुढे पेपरची नावं दिसतील. आणि पेपरच्या नावाच्या पुढे डाउनलोड ऑप्शन दिसेल. डाउनलोड, प्रत्येक पेपरच्या नावापुढे डाउनलोड असेल. त्या डाउनलोड ऑप्शनमध्ये काय, तर त्या डाउनलोड ऑप्शनमध्ये 2 पेजेस निघणार आहेत तुम्हाला. डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केलं तुम्ही, प्रत्येक ह्याच्या पुढे काय, त्या पेपरच्या पुढे डाउनलोड ऑप्शन आहे, त्याच्या प्रत्येक ह्याच्या पुढे तुम्ही क्लिक केल्यानंतर 2 पेजेस निघणार आहे. पहिल्या पेजवर तुमची माहिती असणार आहे, तुमचं नाव वगैरे सर्व माहिती असणार आहे, कोर्सचं पेपरचं नाव असणार आहे. दुसरं पेज जे आहे ते दुसरं पेज तुमचं गृहपाठ लिहायचं आहे, होम असाइनमेंट लिहायचं पेज आहे. त्याच्यावर तुम्हाला हँडरायटिंगनं, निळ्या पेननं, काळ्या पेननं, तुमच्याकडे जी पेन असेल निळी किंवा काळी पेन, त्याच्यावर स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्या सेकंड पेजपासून तुम्हाला लिहायला चालू करायची. आता काही लोकांनी मला विचारलं होतं की आपण डाउनलोड ऑप्शन क्लिक करू, 2च पेज येत आहेत. एका पेजवर तर माहिती आहे आपली, दुसरं पेज फक्त रिकामं आहे आणि आपल्याला कमीत कमी 4 प्रश्न लिहायचे आहे आपल्याला. ठीक आहे. आणि प्रत्येक पेजवर एक प्रश्न लिहायचा आहे. आणि MCQचे 10 MCQ असणार आहेत तुम्हाला गृहपाठ नंबर 2मध्ये. त्याला जर एखाद्या आगाव पेज लागला तर एकूण कमीत कमी 4 तर पेज लागतील तुम्हाला. आणि जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीनेही सांगितलेलं आहे की कमीत कमी 4 पेजेसचा उपयोग करा आणि जास्तीत जास्त 5 पेजेसचा उपयोग करा. 5 पेजेसच्या वरही तुम्हाला वापरता येणार नाही. ठीक आहे. मग 5 पेजवर तुम्हाला 4 प्रश्न लिहायचा आहे. गृहपाठ 1मध्ये 2 प्रश्न आहेत आणि गृहपाठ 2मध्ये 1 प्रश्न आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघा दिसते तुम्हाला. तर 4 प्रश्न लिहायचे 5 पेजमध्ये. 5 पेजेसच्या वरही वापरता येत नाही. मग प्रिंट काही लोक म्हणले मला की डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 2च कागद निघत आहेत, मग त्यानं 5 कागदाचा उपयोग करा म्हणाले त्यानं. तर काय करायचं, पहिलं पेज तेवढं एकच राहू द्यायचं ती प्रिंट असलेलं, आणि दुसरं जी पेज असतं त्या 2पैकी त्या दुसऱ्या पेजेसची झेरॉक्स काढून घ्यायची आपल्याला. त्याचे टोटल 5 कॉपी काढायची. झेरॉक्स काढून घ्या 5 झेरॉक्स, पहिलं पेज आणि ती 5 झेरॉक्स, असे एकूण 6 पेज होतील तुमचे. तर पहिल्या पेजवर तर लिहिता येणार नाही नाव वगैरे आहे, तर दुसरी जी 5 पेजेस आहेत त्या 5 पेजेसवर तुम्हाला गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 ह्या 5ही पेजमध्ये भरून काढायचे. 5च्यावर जास्त पेज घेता येणार नाही. ठीक आहे. असं टोटल 6 पेज होतात तुमचे. त्याचं काही अडचण येणार नाही तुम्हाला. तर तेच लिहिलं आहे इथं. हे पुढचं जे लिहिलं आहे की एक्स्ट्रा कॉपी लागल्या तर झेरॉक्स काढा म्हणले त्या दुसऱ्या कोऱ्या पेजची.
ओके, ती झालं. बाकीचं मी सांगितलेलं आहे. झालं ही सगळं केल्यानंतर मग आपण ती गृहपाठ 1 आणि गृहपाठ 2 लिहून काढले. आपण लिहिल्यानंतर आता त्याची तुम्हाला PDF करायची आहे लिहिल्यानंतर. मग तुम्ही लिहिल्यानंतर काय करायचं, तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा कुठेही ऑनलाईन सेवा केंद्रावर जायचं आहे आणि ती जी आपण हस्ताक्षरात लिहिलेली आहेत 4 ते 5 पेजेस, पहिलं पेज धरून ते आपलं नाव वगैरे असलेले पेज तो धरून तर त्या 5ही पेज सगळ्या पेजची फोटो काढायची आहे. आणि एक गृहपाठाची जेवढे पेजेसवर तुम्ही खाली बुडाला स्टुडंट सिग्नेचर आहे ते सिग्नेचर करायला विसरायचं नाही बरं का. प्रत्येक पेजच्या खाली सिग्नेचर असणार आहे, स्टुडंट सिग्नेचर, त्याच्या खाली सिग्नेचर करायला विसरू नका, सिग्नेचर करा. ओके, तर ह्या 4 ते 5 पेजेसचं तुम्ही फोटो काढायचे मोबाईलमध्ये. फोटो क्लिअर स्पष्ट ओळखायसारखी फोटो काढायची आणि ती 20 MBच्या वरी त्याची फाईल बनवायचं नाही. 20 MBच्या वरी जाऊ देऊ नका. PDF फाईल बनवायची, 20 MBची PDF फाईल बनवायची आणि तो ज्या पेपरची फाईल आहे त्या पेपरचं नाव टाकायचं. ते आता HIS-521 असेल MA तर त्या मोबाईलमध्ये सेव्ह करताना HIS-521 20 MB फाईल असं करून सेव्ह करायचं त्याला आपल्या स्मार्टफोनमध्ये. जर आपल्या स्मार्टफोननं अपलोड करायचं नसेल तर ऑनलाईन सेवावाल्यापाशी जायचं आणि त्याला म्हणायचं अगोदर ही माझी PDF हाताने लिहिली ह्याची सगळी PDF बनवू, 20 MBच्या मध्ये बनवू आणि स्कॅन करून सेव्ह कर कम्प्युटरमध्ये. हे केलं की नंतर पुढचे इथे येते का. ओके, आता हे सगळं केलं तुम्ही, तोपर्यंत लॉग आउट झालेले असता तुम्ही. तर दुबारा तुम्हाला काय करायचं आहे का, या वेबसाईटवर यायचं आहे asm.ycmu.org.in. ह्याच्यावर आलो वेबसाईटवर. तिथं तुम्हाला साइन इन म्हणून ऑप्शन वरी स्टुडंट लॉग इन दिसतं, वरी सगळ्यात वरच्या साईडला स्टुडंट लॉग इनवर जायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तिथं PRN नंबर टाकायचा आणि खाली न्यू पासवर्ड टाकायचे आहे आणि साइन इन करायचे आहे. साइन इन केल्यानंतर इथं खाली येता तुम्ही, हे काय इथे येता. ठीक आहे, आलो साइन इन केल्यानंतर. मग साइन इन केल्यानंतर तुम्हाला इकडे पेपरचं नाव दिसतील HIS-521, 522, 523. तर आपण 521च्या PDF तयार केलेली असेल तर 521च्या पुढे बघत जायचं आणि सगळ्यात शेवटच्या पेजवर तुम्हाला दिसेल क्लिक ऑन सबमिट दिसेल, सबमिट दिसेल. सबमिटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला ऑप्शन दिसेल प्लीज क्लिक हिअर टू कन्वर्ट JPEG फाईल्स टू PDF. त्याच्यावर क्लिक करायचे तुम्ही. ब्राउज सिलेक्ट द PDF फाईल. मग तुम्हाला तिथं ब्राउज सिलेक्टमध्ये त्याच्यावर क्लिक करायचे. मग तुम्ही स्मार्टफोनमध्ये असेल तर उघडेल, तुम्हाला तुमची PDF जेवढे मोबाईलमध्ये असतील ती उघडेल, ऑनलाईन सेवा केंद्राची उघडेल. मग त्याच्यामध्ये जी आपली 20 MBची फाईल सेव्ह केलेली होती आपण ती फाईल चूज करायची आहे आणि त्याला अपलोड बटनावर क्लिक करायची आहे आणि पुढे पुन्हा सबमिट असाइनमेंट त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ती आपल्या एका पेपरचं सबमिट होऊन जातं असाइनमेंट. ठीक आहे, पहिल्यांदा सबमिट बटनवर क्लिक करायचं, पुन्हा कन्वर्ट JPEG फाईल टू PDF ह्याच्यावर क्लिक करायचं. पुढे ब्राउज ऑप्शन येतं त्याच्यावर क्लिक करायचं, सिलेक्ट PDFवर क्लिक करायचं, आपली PDF शोधायचं, अपलोडवर करायचं, पुन्हा सबमिट असाइनमेंट करायचं. आलं ध्यानात. अशा प्रकारे होऊन जातं तुमचं एक पेपर होऊन जातं अशा प्रकारे. इथं पुढे काय दिले, द कोर्स वाईज PDF फाईल शुड बी इन सिक्वेन्स ऑफ पेज नंबर्स प्रॉपरली स्कॅन इन नीट हँडरायटिंग फॉर फ्युचर रेफरन्स. नेम ऑफ PDF शुड हॅव द नेम ऑफ सब्जेक्ट कोड. फॉर एक्झाम्पल इफ सब्जेक्ट कोड इज ECO 510 देन PDF फाईल नेम शुड बी ECO 510 PDF. ओके, मी म्हणल्याप्रमाणेच आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की तुम्ही जे PDF फाईल जी कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आहे तो तुमच्या पेपरच्या नावाने सेव्ह करा, तुम्हाला पुन्हा घोळ होणार नाही. ठीक आहे, आता HIS-521 असेल तुमचा पेपर कोड तर HIS-521 म्हणून त्या PDF फाईलचं नाव टाका, सोपं जाईल. ठीक आहे, पुढे रिपीट द स्टेप 14 फॉर ईच कोर्स. आता जी सांगितलेली आहे 521ची एक उदाहरण देऊन अशा प्रकारे HIS-522, HIS-523, HIS-524, HIS-525. आता MA हिस्ट्रीला 5 आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि 6वा असेल तर थोडं कन्फर्म करून घ्या, थोडं ध्यान करा. 5 तर आहेत माझ्या माहितीप्रमाणे, तर 5 पेपर आहेत. तर 5ही पेपरचं अशा प्रकारे प्रत्येकाचं अलग अलग करायचे प्रत्येकाचं आणि प्रत्येकाला बार ऑनलाईन करून सबमिट बटनावर क्लिक करून तुमची ते कम्प्युटरमध्ये फाईल उचलून तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेला 5 वेळेला करायचे. 5 पेपर असतील आणि ज्यांची 6 असतील 6 पेपरला करा. पुढे C. Check the status of submitted uploaded home assignment. 16. Student have to regularly log into OSS portal and verify check the status against each course. आता तुम्ही सबमिट केलं म्हणजे तुमचं काम झालेलं नाही, एक स्टेप पूर्ण झालेली आहे.
आता इथं काय म्हणलं विद्यापीठानं की विद्यार्थ्यांनी वारंवार OASIS पोर्टल म्हणजे थोडक्यात हो का ही वेबसाईट asm.ycmu.org.in ही वेबसाईट तुम्हाला पाठ होईपर्यंत सांगणार आहे मी. ह्या वेबसाईटवर वारंवार जायचे, PRN नंबर टाकायचे, न्यू पासवर्ड टाकायचे, सबमिट करायचे आणि वापस आपल्या जिथं PDF अपलोड केला तिथं जायचं आहे. मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसू शकतात. पहिल्यांदा ऑप्शन जर दिसेल तुम्हाला सबमिट ऑप्शन दिसेल तर त्याचा काय मतलब होते सांगतो. असाइनमेंट इज स्टील नॉट सबमिटेड बाय द स्टुडंट. म्हणजे तुमच्या पेपर याच्या 521च्या पेपरच्या पुढे सगळ्यात उजव्या साईडला सगळ्यात कोपऱ्यामध्ये नुसतं सबमिट नावाचं बटन दिसलेलं असेल तुम्हाला लिहिलेलं तर समजायचं की तुम्ही असाइनमेंट अपलोड केलेलं नाही. ऑप्शन बी अपलोडेड. असाइनमेंट इज सक्सेसफुली सबमिटेड ऑन द पोर्टल. मग सबमिट बटन गेलेलं असेल आणि तिथं अपलोडेड आलेलं असेल म्हणजे तुम्ही ऑलरेडी सबमिट केलेलं असेल आणि तुम्ही दुबारा जाऊन चेक केलं तिथं आणि तुम्हाला तिथं दिसत आहे अपलोडेड तर समजायचं तुमचं सबमिशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुमचं अपलोड झालेलं आहे. गृहपाठ. ऑप्शन सी व्हेरीफाईड. असाइनमेंट इज व्हेरीफाईड बाय द स्टडी सेंटर. आणि जर पुन्हा तुम्ही अपलोड केल्यानंतर पुन्हा आणखी काही वेळानं जर तुम्ही वापस गेलात वेबसाईटवर आणि तुम्हाला जर तिथं व्हेरीफाईड जर ऑप्शन दिसत असेल तर समजायचं की स्टडी सेंटरनं तुमचं होम असाइनमेंट व्हेरीफाय केलेलं आहे. पुढचा ऑप्शन आहे व्हॅल्यूड. असाइनमेंट इज व्हॅल्यूड चेक ॲसेस बाय द काउन्सिलर इव्हॅल्युएटर. व्हॅल्यूड म्हणल्यानंतर तुमचे जी काउन्सिलर किंवा इव्हॅल्युएटर असतात त्यांनी तुमचं होम असाइनमेंट तपासलेलं आहे ह्याचा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. व्हॅल्यूड जर ऑप्शन आलेलं असेल तर समजायचं की तुमची जी काउन्सिलर आहेत इव्हॅल्युएटर आहेत त्यांनी तुमचं असाइनमेंट तपासलेलं आहे म्हणजे तुमचे 4 स्टेज कंप्लीट झालेलं आहे. पुढची स्टेज रिजेक्टेड. असाइनमेंट इज रिजेक्टेड बाय द स्टडी सेंटर ऑर काउन्सिलर. इफ एनी असाइनमेंट इज रिजेक्टेड स्टुडंट हॅज टू रिसबमिट अपलोड द होम असाइनमेंट आफ्टर रिझॉल्विंग द रिझन मेन्शन्ड अगेन्स्ट रिजेक्शन. ठीक आहे. आता जर एखाद्या विद्यार्थ्याचं रिजेक्टेड जर येत असेल त्याच्या पेपरच्या पुढे तर समजायचं की तुम्ही होम असाइनमेंट लिहिण्यामध्ये चुका केलेल्या आहेत किंवा तुमचं होम असाइनमेंट तुम्ही बरोबर केलेलं नाही आणि स्टडी सेंटरवाल्या काउन्सिलरनी किंवा इव्हॅल्युएटरनी तुमचं होम असाइनमेंट रिजेक्ट केलं आहे म्हणून तुमच्या ह्याच्यापुढे शेअर आलेला आहे रिजेक्टेड. मग अशा लोकांनी काय करायचे चिंता करायची नाही. 27 एप्रिल 2024च्या अगोदरच हे प्रत्येक वेळा चेक करायचे. तुम्हाला मी सांगत आहे जोपर्यंत ही व्हॅल्यूड येत नाही व्हॅल्यूड 4 नंबरची स्टेज व्हॅल्यूड येत नाही तोपर्यंत तुम्हाला चेक करत राहायचं आहे. व्हॅल्यूड आलं तर तुमचं काम झालेलं आहे. ठीक आहे. व्हॅल्यूड यूजपर्यंत. नाहीतर रिजेक्टेड जर आलं एखाद्याचं तर रिजेक्टेड आलेल्याने काय करायचं आहे की तिथं जायचं आहे आणि तिथं कारण काय दिले बघायचं आहे. तुम्ही रिजेक्शनच्या क्लिक करायचं. रिजेक्शनवर क्लिक करून किंवा आजूबाजूला कुठं ऑप्शन असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि कारण काय दाखवत आहे. तुमचं हँडरायटिंग ओळखू येत नाही का चुकीचं तुम्ही अपलोड केलं आहे ते कारण बघायचं आहे आणि डबल लिहून दुबारा लिहायचं आहे. दुबारा लिहून आणि दुबारा त्याच वेबसाईटवर जाऊन दुबारा त्या पेपरच्या पुढे जाऊन सबमिटवर क्लिक करून फाईल शोधून अपलोड करायचं आहे दुबारा. ठीक आहे. दुबारा अपलोड करून टाकायचे आणि पुन्हा असंच वरच्यासारखं सबमिट अपलोडेड व्हेरीफाईड व्हॅल्यूड ही चेक करत राहायचे जोपर्यंत व्हॅल्यूड शब्द येत नाही. ठीक आहे. आपलं स्वस्थ बसायचं नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारे झालं. युजर मॅन्युअल होम असाइनमेंट सबमिशन इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एनी क्वेरीज और सपोर्ट कॉन्टॅक्ट अस. जर तुम्हाला काही ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याविषयी काय अडचण येत असेल तर हेल्पलाईन नंबर आहे 80 55 25 30 72. ईमेल आय डी आहे oasishelpdesk22@gmail.com. बेस्ट विशेष बटूप्रसाद पाटील कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन YCMU नाशिक. ठीक आहे मित्रांनो. थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण तुम्ही एकदा हा व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितलात आणि मी सांगितलेल्या सूचनाचं ध्यान केलात तर तुमचे पूर्ण डाऊट हा शेवटचा जे व्हिडिओ असेल फायनल. ठीक आहे ना. म्हणजे ह्याच्यात सगळे डाऊट तुमचे क्लिअर केलेले आहेत. किती कॉपीज काढायचे होम असाइनमेंट सबमिशन करता 5च्या वरी ती कोरे पेजेसची प्रिंट काढायची आणि 5च्या वरी लिहायचं बी नाही एका पेपरचं. 4मध्ये झालं तर बरं झालं नाहीतर मग 4थ्या पेपरवर MCQ मावना गेले तर 5व्या पेपरवर लिहा आणि त्याच्या पुढे लिहा 5व्यावर की कंटिन्यूड फ्रॉम लास्ट पेज म्हणून PTO लिहायचं. ठीक आहे. तर
ऑनलाईन होम सबमिशनसाठी मे 2024 एक्झामसाठी होम असाइनमेंट सबमिशनसाठी 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत. आता आजचा धरून 14 एप्रिल 2024चा एक, 16 एप्रिल 2024चा एक आणि आजचा 24 एप्रिल 2024चा एक, असे 3 व्हिडिओ आपल्या चॅनलला. हे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला क्रमानं बघायचे. 14चा अगोदर बघायचे, 16चा बघायचे आणि 24चा बघायचे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं होम असाइनमेंट सक्सेसफुली सबमिट होईल. सबमिट होईना गेलं तर डबल सबमिट करायचं. ती वेबसाईट ध्यानात ठेवायची, ती पाठ करायची वेबसाईट. ठीक आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे. खूप चांगले हे करा, सबमिशन करा, चांगले मार्क मिळवा. ठीक आहे. एकदा एक पेज मी दाखवतो तुम्हाला. ही सगळे याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्याला पॉज बी करू शकता. पेज नंबर 1 आहे. पुन्हा स्क्रीन रिझोल्युशन वाढवा तुम्ही. ही पेज नंबर 2 आहे. ही वेबसाईट महत्त्वाची आहे बरं, asm.ycmo.org.in. ही शेवटचा व्हिडिओ आहे आता ह्याच्यावर, म्हणजे हे ऑनलाईन सबमिशनचा शेवटचा व्हिडिओ आहे. ह्याच्यानंतर काही नवीन अपडेट वगैरे आले तर व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. ही मला बी आजच सापडली प्रिंटआउट ही, आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर दिले म्हणून मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवायचा ठरविला मी. आणि थोडंसं मी बी विवरण केलं माझं. व्हिडिओ बराच मोठा झाला. एवढा व्हिडिओ बघतील का बरी? बघितलं तर फायदाच होईल. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. हां, आणि एक, जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कोणीही लाईक करत नाही मित्रांनो व्हिडिओला, असं करू नका. तुमचं लाईक म्हणजे माझी बूस्टर डोस आहे. ठीक आहे. बूस्टर आहे. त्याला मला बूस्ट येतं व्हिडिओ बनवायला, एनर्जी येतं, उत्साह येतं, प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळते. त्याच्यापायी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक केल्यानं पैसे येत नसतात, ध्यानात ठेवा. त्याच्यापायी पैशापेक्षा जास्त मोलाचा उत्साह मिळतो व्हिडिओला लाईक केल्यानंतर. प्रेरणा मिळते, ती पैशात मोजता येत नाही. कुठलाही मोटिवेशन, प्रेरणा, उत्साह ही पैशात मोजला जात नाही. त्याच्यापायी लाईक करायला, लाईक ठोकायचं. किती लाईक ठोका, होऊ द्या 10,000 20,000 लाईक, मला काही तकलीफ होणार नाही. प्रचंड लाईक होऊ द्या. पुन्हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे अनेक व्हिडिओ कंटिन्युअसली येत राहणार आहेत आपल्या चॅनलवर. हे चॅनल बंद होणार नाही, कधीच बंद होणार नाही. आणि MPSCचं कंटेंट येणार आहे ह्याच्यावर, UPSCचं कंटेंट येणार, हळूहळू येणार आहे. सध्या आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं विशेष भर दिलेलं आहे. त्याच्यानंतर हळूहळू आपलं जसं जसं डिजिटल आपल्याकडे इक्विपमेंट्स येतील त्यावेळेस आपण ह्या चॅनलमध्ये ॲडव्हान्स्ड मेथड्स आणणार आहोत, अभ्यासक्रम आणणार आहोत. हळूहळू, थोडं वेळ लागेल त्याला, पर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं बरं कधीही, कारण तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे. तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवित आहे. माझ्या काही कामाचे नाहीत व्हिडिओ. माझ्या ऑलरेडी PG झालेली आहे. ठीक आहे. माझ्याकडे 3 PG आहेत ऑलरेडी. ओके. तुमच्यासाठी आहे. व्हिडिओला बघा आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. थोडासा मोठा व्हिडिओ झाला म्हणजे बघण्याचं टाळू नका. काही आपले व्हिडिओसुद्धा बघणारे व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि कमेंटमध्ये प्रश्न विचारतात. मग मला अडचण काय होते की व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट करून सांगितलेलं आहे, मग कमेंटमध्ये करणं म्हणजे की कमेंट कधी कधी बघणं होत नसतात, मग तुम्हाला वेळेवर रिस्पॉन्स येत नाही. तसेच आणि एक, मी जेव्हा जसं वेळ मिळेल तसं कमेंटचं मी रिप्लाय देत असतो. तर तुम्ही तुमच्या कमेंटचे एखाद्या वेळेस उशीर झालेला असेल, दुसऱ्याच्या कमेंटचे मी रिप्लाय दिले असेल, ते सुद्धा रिप्लाय तुम्ही ओके करून पाहिलेलं बरं. कदाचित तुमचा आणि त्या कॅन्डिडेटचा प्रश्न सारखाच असू शकतो. तर मी दिलेले प्रत्येक रिप्लायसुद्धा तुम्ही बघत राहा. यूट्यूबवरले वेगवेगळ्या आपल्या ह्याच्या खालचे काय म्हणतात, व्हिडिओच्या खालचे रिप्लाय, मी दिलेले प्रत्येक रिप्लाय बघत राहा. मी अनेक प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत, त्याच्यामध्ये भरपूर प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. एवढे रिप्लाय दिलेले आहेत मी, खूप रिप्लाय दिलेले आहेत. ठीक आहे. तर ते रिप्लायसुद्धा बघत जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. व्हिडिओ पूर्ण बघून काही अडचण असेल तर जरूर कमेंट करा. वेळ भेटेल तसं मी त्याला कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. थँक्स फॉर वॉचिंग.